काय का अरे व्हिडिओ काढायचे एक दिवस मी माझ्या कामाला जाऊन येताना आणताना म्हणे भाई एवढं काय चाललंय हेच आपलं नेहमीचं गाव अगदी छान पण म्हणजे आता फोटो त्या माणसाच्या सासूपणाला आपणच जास्त म्हणजे खाली सोड शोभापेक्षा काय शंकर मोठा वस्ताद आहेस तू आपली चिकट आहे शंकर हो आईला म्हणा थोडं पाणी आण हो सांगतो साहेब काय साहेब डॉक्टर साहेबांनी पाणी मागितलंय शंकर हो शोभनाला म्हणा मी बाहेर बोलवले बाहेर हो बागेत बागेत बोलवलंय म्हणून सांग हो हो सांगतो काय साहेब मला बोलवलंय डॉक्टर साहेबांनी इकडे नव्हतं इकडं बाहेर बागेत बोलवलंय हो अहो त्यांनी नाही तुमच्या डॉक्टरांनी लवकर जावा ना वाट बघतात तिकडे माझ्या कशात चिडता मी आपला निरोप आहे मी जातो जाताना घेऊन
जीवनात खूप चुकी केली. काय दैवगती आहे. ज्या गावाचं आणि माणसांचं तोंड बघलं ना, अशी प्रतिज्ञा करून मी हा गाव सोडून निघून गेलो. त्याच गावात आणि त्याच माणसात परत यावं लागलं मला. पण भाऊसाहेब, तुम्ही मला ओळखलं नसल, म्हणजे या शंकरला बराबर ओळखलाय तुम्हाला. पण काय करू, माझा उपकार करता तुमचा स्वर्ग आहे ना, या दीपक मुळे सुटलं माझ्या तावडीतलं. आणि तो काळ सर्प नीच येईल, त्याची पण येईल एक दिवस. शंकर, अरे कुणाबरोबर बोलतोय? तुम्ही एकटेच आला, मला नाही का हात मारायची? अरे पण तुझ्याबरोबर बोलतोय कोण? कुठं? कोण नाही, कोण आले? कोण नाही. अरे मग असं काय वेड्यासारखं बोलत होता? येण्यासारखा नाही शंकर, तू वेडा नाही, पडेल ना खाली. पण काहीतरी लपवतोच माझ्यापासून. मला सांगणार नाही? दादा, माझ्या सगळ्या गरीब माणसाच्या आयुष्यात लपवण्यासारखं तर काय आहे? शंकर, तुझ्या मनातली व्यथा लपवतोय. सांग शंकर, खरं सांग काय आहे ते. काय नाही दादा, सांगण्यासारखं काय नाही. तुम्ही माझ्या येण्याच्या बोलण्याकडे काय लक्ष देत आहे? चला, मला फिरवून आणतो. माझं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, जशी तुझी मर्जी, मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही. शोभना, अगं तेवढ्याने असते, जरा हळू. दीपक आहे जरा, त्याने ऐकलं तर. शंकर, आता तुला काय झालं असायला? एवढा हरच नाही पडतो तुला? अच्छा, असं आहे होय. म्हणजे तुम्ही दोघं जोडीने हसत होतात तर. काय ग शोभना, एवढं हसण्यासारखं काय झालंय? दादा, ती पण कमाल करतात. असल्या गोष्टी काय तिसऱ्या माणसाला सांगायच्या असतात पण. अच्छा अच्छा, असं आहे होय. काय ग शोभना? दादा, आता तू पण माझी चेष्टा करतोस ना? आता जाते मग मी. तसं नाही ग वेळी. हे बघ, अगं, अरे गेली वाटतं. पण काय दीपक, इथं कसं काय वाटतंय तुला? लय बरं वाटतंय. तुला कैसा कुठला वाटतं? चालायचं, संगतीचा परिणाम. दीपक, तुला परकेपणाचं वाटत नाही ना इथे? या घराला मी आपलं घर समजतो. मग प्रत्येकाचा प्रश्न घेतोच कुठं? मला केव्हा केव्हा वाईट वाटतं तेवढं. इतक्या जवळच मी पाहू शकत नाही. हे तुमची जोडी कशी दिसते? त्यासाठी भाऊसाहेबांचा रोज पत्ता मी इथं राहिलोय. आता फक्त 2 दिवस. 2 दिवसात ना माझी भक्ती सोडणार आहे मी. आणि भक्ती सोडल्यावर प्रथम कोणाला बघायला जायचं? माझ्या दीपकला. मग आपण दोघेही भास्कराच्या कोकणाला नमस्कार करू. होय ना? तुमच्या बरोबर मी पण. होय साहेब, मी पण. दादा, त्या तस्वीरीनं बरंच काय शिकवलंय मला. सगळ्या जगाचा माने खाली बसे. विश्वास कोणाला होता? माझा माणुसकी होता. तर ते काल येते तर विसरला होता मी. आणि तुमच्या संगतीनं शिकवलं मला की या जगात नुसते काल सर्व नाही, न्याय आहे, माणुसकी आहे. पण शंकर, राजाची पट्टी सोडली की मी तुला धजा दिला नाही. साहेब, माझं काय चुकलं का? नाही शंकर, तुझं काहीही चुकलं नाही. पण मी तरी काय करू? मुंबईत असताना तुझा पगार देताना हुशार करावा लागत होता मला. इथं आल्यामध्ये तुझा पगार असं वाटलं होतं मला. पण ते सगळं पाहिलंय आणि ऐकलंय मी. तरी मी तुमचं जाणार नाही. राजन, आता तूच सांगायला काय ते? ऐकलंय मी सगळं आणि ठरवलंय काय? की शंकरला इथेच ठेवून घ्यायचं. साहेब, 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 शंकर, भिडे पाया देवाचं पडायचं. देव माणसाच्या रूपात भेटतो कधी कधी साहेब. यापुढं मी पण पगार मागणार नाही. म्हणजे आता 8 तास ड्युटी बंद भटकी. होय, 8 तास बंद आणि 24 तास सुरू. ठीक आहे, पण शंकर, हो, एक प्रश्न विचारू तुला. विचारा ना साहेब. तुझ्या मनात काहीतरी शल्य आहे, पण ते तू सांगत नाहीस कुणाला.
सांगण्यासारखं नाही कर. माझं दुःख मी माझ्या पुढे ठेवतो. तुला तुम्हाला त्रास नको. मी सांगितलं नाही तर अधिक त्रास होईल आम्हाला. मलाही ऐकायचंय सगळं. शंकरचं पूर्व आयुष्य ऐकू नकोस तू. ओळखतो शंकरला? चांगला. मग बोलला नाहीस कधी? हे ऐकल्यावर आपल्या पिळवटतील डोळे पाटतील तुमचे. प्रकाश, शंकरच्या ओळख का नाही सांगितलीस तू? मीच नाही तर आई सुद्धा ओळखते याला. पण तुझी पट्टी सुटेपर्यंत काही बोलायचं नाही असं ठरवलं होतं आम्ही. म्हणतात ना, अज्ञानातच आनंद असतो. आणि आम्ही ओळखलं नाही हे पाहून शंकर सुद्धा अगदी आनंदात राहतो इथं. प्रकाश, मला शंकरचं पूर्वायुष्य ऐकायचंय. बोल प्रकाश. ऐका तर, शेजारच्या पिंपरी गावात घर आहे याचं. काय? शेजारच्या पिंपरी गावात? होय, लहानशी शेती आहे. म्हणजे होती. आई वडील लहानपणीच वारलेले. हा आणि याची बहीण दोघेच राहायची घरात. याची बहीण जरी गरिबाची मुलगी असली तरी परमेश्वरानं तिला घडवताना आपलं सारं कौशल्य पणाला लावलं होतं. नको दादा, नको. पूर्ण काय मग सांगू नको. शंकर, अरे आज ना उद्या यांना कळणारच आहे ते. कळू द्या यांना सुद्धा. पांढरपेशा वर्गात कसे काळ सर्प दडलेले असतात. ती आठवण आली की पोटात कालवा कालव होते माझे बालू. काय झालं याचं बहिणीला प्रकाश? काय झालं? एका काळीच नसलेल्या सावकाराने त्याच्या बापाने काढलेल्या काळजाच्या व्याजापोटी याची जमीन आपल्या घशात घातली आणि मुद्दलासाठी याच्या बहिणीचा बळी घेतला. दादा, बहिणीचा बळी घेतला? त्या सावकाराच्या पठ्ठ्याने त्या कोवळ्या मुलीवर बलात्कार केला. आणि सांगितलं की मुद्दल मिळाली म्हणून. तो वार सहन न होऊन याच्या बहिणीने जीव दिला. इथून शंकर नाहीसा झाला. त्याला आता तुमच्या बरोबर पाहतोय मी. ते सगळं विसरण्यासाठी मी परायणला झालो. पण दैवगती मोठी विचित्र आहे. मी इथं येईपर्यंत मला काय माहित नव्हतं की हे याच गावातले आहेत म्हणून. आणि जेव्हा कळलं तेव्हा यांना सोडून जाण्याच्या परिस्थितीत नव्हतो. कुठे निघाला दीपक? अडू नकोस मला प्रकाश. थांब, मी जाऊ देणार नाही तुला. असा अविचार करून चालणार नाही. प्रकाश, प्रकाश, माझी वाट सोड. दीपक, कुठे निघालास तू? गरीबांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या नीचांचे संसार उधळणार आहे मी आज. अरे पण त्याचे नाव, गाव, पत्ता ठाऊक आहे तुला सुद्धा आणि मला सुद्धा. डॉक्टर साहेब, म्हणून मी सांगत नव्हतो. मला कळलं ते ठीक झालं. माझ्या माणसांची ओळख पटली मला. त्यांची जात कळली मला. म्हणूनच आता कुठे जायचं नाहीस तू. सारासार विचार करण्याची शक्ती नाही तुझ्या. विचार कसला करायचा? जशाच तसा न्याय आहे. दीपक, समजा शंकरवर अत्याचार करणाऱ्याची तू परतफेड केलीस तर काय मिळणार नाही तुला? मानसिक समाधान. मिळणार आहेस. समाधान तर मिळणार नाहीच. उलट रुकरुक राहील मनात कुणावर तरी अत्याचार केल्याची. काळ संपताना खेचायचं नसतं. पण मांत्रिक डाग पाणी सोडून देतो त्यांना. नाही, हा असला नाही मला मान्य नाही. म्हणून कायदा हातात द्यायचा नसतो. मला तत्वज्ञान नकोय. त्रुटी हवी आहे. तू काहीही केलंस तरी शंकरचं समाधान होणार नाही. कारण अंतःकरणाचा न्याय निराळा असतो. डॉक्टर साहेब, मी आता विचार बदललाय. आता तुझ्या अंगात आणि काय विचारलंय? जाणार आहे मी इथनं. कुठे? कुठं मी पत्ता सांगता येणार नाही. पुरेकर हे वेळे चाळे आणि राहायचे गुपचूप. नको दादा, जन्मापासून पांढऱ्या पायाचा आहे. जन्माला आलो, आई गेली. शाळेत जायला लागलो, पाप गेलं. मोठा झालो, बहीण आई साथून उठली. मुंबईत यांना भेटलो, राज्यावर आपत्ती आली. आता इथं हा प्रकार पुरे झाले, दिंडवडे पुरे झाले.
ऐकली तुझी रडकथा, संपली आता ती. नको दादा, जाऊ दे मला. आता जास्त बोललास ना तर याद राख, काय त्रास आहे साला. एकाला शांत केला तर दुसरा उचल. काय झालंय काय सर्वांना? शहाणपणा सुचलाय सगळ्यांना. तेच नडलं, खूप शहाणे पैदा होऊ लागले जगात. आता खरी गरज आहे ती वेळांची. माणसानं वेड व्हायला हवंय सद्विचारांनी. त्याची काय गरज, तू आहेस ती. बोललीस नाही बोललीस तर कोणी मुकी म्हणेल ना तुला. अरे पण तुम्ही एवढे गंभीर का झालात? काय झालं? आई, शंकरला ओळखता तुम्ही? हो, पण तुझ्या डोळ्यावरची पट्टी सुटेपर्यंत काही बोलायचं नाही असं ठरवलं आम्ही. पण त्यामुळे दीपकला मनस्ताप झाला. त्याचं मन दुखावलं गेलं. माझं मन आता एकदाच हलकं होईल. ठाऊक आहे केव्हा ते. आता तू हिच्याबरोबर आज जा, म्हणजे मन हलकं होईल तुझं. घेऊन जा याला. हो जाईलच मी. चला. आईला काय करणार आहे? प्रकाश, दीपक चिडेलो हो एखाद्या दिवशी. मला त्याची पर्वा नाही. अरे बहीण दिली त्याला, तेव्हा त्याला छळण्याचा पूर्ण अधिकार आहे मला. तू आता गप्पा राहायला काय देशील? मला लाडू देणार नाहीस का? हो देते बाबा, तू काही तसं ऐकायचंच नाही. राजन, आई, माझ्या वाट्यातही त्यालाच दे. हो देते. तो बरा एका लाडवावर राहील. चल देते तुला. तसं नाही ग, पण गेले वाटतं. शंकर, हो चल जरा बाहेर फिरू देऊ. चला. सुहास? हो सुहास, कुठं बाहेर निघाला? हो. का काही काम होतं का? नाही, तसं काही विशेष नाही, पण सरळ बोल की काय ते. हा घडी काय मुंबईहून आणला? हो, पण ह्याचं गाव आपल्या शेजारीच आहे. आपल्या शेजारी? कुठच्या गावचा? पिंपरी गावचा. पिंपरी गावचा? का असा दचकलास का? छे छे, मी कुठे दचकलो? आणि मी दचकलो तुला कसं कळलं? डोळ्यावर पट्टी असली तर तारतम्य बुद्धी आहे मला. म्हणजे अंदाजाने बोललास तर तू? अंदाजाने नव्हे, माणसाच्या बोलण्यावरून त्याची वृत्ती कळते. बरं बाबा, दचकलो. काय म्हणताय तुझे डोळे? ठीक आहे, 2 दिवसांनी पट्टी सुटेल. म्हणजे दीपक पट्टी सोडेल तेव्हाच ना? हो. मग मी आता सोडून बघतो की. तुला सोडता येणार नाही. यात काय आहे? गाड धरायची आणि ओढायची की सुटली पट्टी. थांब सोडतो मी. म्हटलं मी उभा इथं. हे दिसतच आहे. माझा हो, नाहीतर नाहीतर काय करशील? अशी पट्टी तुझ्या डोळ्यात बांधायला लागल. सोडून ठेवील तर हात. आणि बरोबर जाऊ दे शंकर, अरे जाऊ दे काय, काढून टाक त्याला. तू तरी त्या अडाण्याच्या नादाला काय लागतोस? काय काम आहे तुझं? मला दीपकला भेटायचंय. बैस तू, दीपक येईलच इतक्यात. ठीक आहे. शंकर, हो चल. चला. हॅलो, सुहास नारायण आगलवे. तू अजून इथेच आहे? तर त्याचं काय आहे ना, माझं इथलं कामाचं संपलेलं नाही. कसलं काम करतोस तू? तुझ्यासारख्या लोकांनी घराला लावलेल्या आगी विझवल्याचं. ते ठरत, पण कधी कधी विजवणारा त्या आईच्या भक्षस्थानी पडतो. तरीही आग विझवण्याचं त्याचं काम थांबत नाही कधी. म्हणजे तू ऐकणार नाहीस का? तू आपल्यातला खलनायक नष्ट करू शकतोस का? आणि नाही केलं तर? विनाशी काळे विपरीत बुद्धी. अजून तरी स्वतःला बदल, नाही तर कोणी माझं काही करू शकणार नाही. या भ्रमात राहू नकोस. कारण नशिबाच्या पाशा उलट्या पडायला वेळ लागत नाही. आणि तुझ्या बाबतीत ही वेळ लवकरच येणार आहे. समीर, समीर, समीर! आता थोडं शिकवलं पाहिजे.